ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो, नागराज मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करून धावत पळत प्रतिमाचा आणि सायलीचा लहानपणीचा फोटो हातात घेऊन आणि जो चाकू त्याने मधुभाऊंना मारलेला असतो तो चाकू घेऊन तो महिपतच्या घरी येतो. महिपत नागराजच्या हातात रक्ताने माखलेला चाकू पाहून शॉक होतो. तो नागराजला म्हणतो, नागराज शेठ, तुमच्या हातात सुरा? महिपत म्हणतो की नागराज शेठ, काय केलं तुम्ही? हे कोणाचा मर्डर केलात की काय तुम्ही? तेव्हा नागराज म्हणतो की तू पहिले ते दार लाव. यावर महिपत म्हणतो, अरे इथे सगळं चालतं, तुम्ही बोला बिंदास्त, मला सवय या सगळ्याची. यावर नागराज म्हणतो की पण मला सवय नाहीये, प्लीज तू दार लाव. नंतर महिपत घराचा दरवाजा लावतो आणि महिपत नागराजला विचारतो की आता सांगा, कोणाचा गेम वगैरे केलात का? यावर नागराज मान डोलावतो की हो म्हणून. नागराज म्हणतो, हो गेमच केलाय. यावर महिपत म्हणतो, कोणाचा, कधी? नागराज म्हणतो, मधुभाऊंचा. आता नागराज महिपतला सगळा घडलेला प्रकार सांगतो. मधुभाऊंना कळालेलं असतं की सायली ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे आणि ते बाहेर सगळ्यांना सांगायला चाललेले असतात आणि त्याच वेळेस मी त्यांचा खून केला. हे ऐकून महिपत म्हणतो, वाह वाह नागराज शेठ, आज आम्हाला तुम्ही आमचा मित्र असल्याचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो. खरं तर मला ते जमत नाही ओवाळायचं, नाही तर मी तुम्हाला नक्की ओवाळलं असतं. नागराज उठून उभा राहतो आणि म्हणतो, कौतुक वाटतंय तुला माझं, ओवाळू वाटतंय तुला मला. अरे बाबा, हे सगळं मी पहिल्यांदा केलेलं आहे. हे असलं खुपसणं वगैरे 100 मर्डर बघितले असतील पण केला कधीच नाही मी. महिपत, एकमेव पुरावा आहे हा आम्ही मधुभाऊंचा मर्डर केल्याचा. नागराज महिपतला म्हणतो, सांग आता मी काय करू, काहीतरी कर. महिपत मी म्हणतो की नागराज शेठ, ही मायासाठी चिरकुट गोष्ट आहे, थांबा तुम्ही जरा. आणि नागराज त्याच्या एका माणसाला आवाज देतो आणि म्हणतो की यावर ॲसिड टाक आणि याच्यावरचे ठसे जप्त कर. तो माणूस नागराजच्या हातातला सुरा घेऊन जातो. नागराज म्हणतो, मी हात धुवून आलो. नागराज गेल्यानंतर महिपत खूप खुश होतो आणि तो फोन लावतो साक्षीला. साक्षीला जेलमधील एक पोलीसच सामील असल्यामुळे तिच्याकडे फोन असतो आणि त्याच फोनवर महिपत फोन करून सांगतो की तू ज्या म्हाताऱ्यामुळे जेलमध्ये गेलीस तो म्हातारा खपला. खरं तर तो मधुकर पाटील माझ्या हातूनच खपणार होता, पण नागराज शेठच्या हातून खपला, असं तो बोलतो. तू काळजी करू नकोस बेटा, ज्या ज्या माणसांमुळे तू जेलमध्ये गेलीयस त्यांच्या फोटोवर नक्की चंदनाचा हार लागणार, तो पण 100%, 113%